हॅलो 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 सुरू करू. हॅलो 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 चा सुरुवात करूया. लक्ष द्या, त्यांना पण बोला. गाठ बांधली हॅलो बाकी हॅलो का हॅलो 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 समप्रभा निरोगणं गुरमे देव सर्वकारेषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या कपाळी गंध लावून घ्या प्रत्येकाने. यजमान बाले स्वस्ति मांगलिक तिलकं कुर्यात्. हरि ओम. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. सगळ्यांच्या पत्नींनी कपाळी हळीत कुंकू लावून घ्या. देहि सौभाग्यारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जयी. हळदी कुंकूची वाटी परत द्या इथे. सगळ्यांनी तांबडा दूध पाणी सोडून द्या. हातावर हातावर ना. त्याच बोटांचा डोळ्यांना स्पर्श करायचा सगळ्यांनी. पवित्र पवित्र वा सर्वावस्थांग दोबिया यस्मरेत पुंडरीकाक्षं सभाभ्यंतर शुची सर्वां शुची आचम्य 3 वेळेस पाणी पिऊन घ्यायचं. हा 3 वेळेस. हा तसं. ओम केशवाय नमः स्वाहा ओम नारायणाय नमः स्वाहा. प्रत्येकाने हाताला हात लावून घ्या आपल्या पतीच्या. झालं 3 वेळेस पाणी पिऊन. ओम केशवाय नमः स्वाहा ओम नारायणाय नमः स्वाहा ओम माधवाय नमः स्वाहा. चौथ्यांदा पाणी तांबडा सोडून द्यायचं. ओम गोविंदाय नमः. गोविंद इति हस्तं प्रक्षाल्य हात जोडून महाविष्णूंचं स्मरण करायचं. ओम
विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः ओम वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः मणिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः ओम अधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः मुकुंद्राय नमः हरे नमः श्री कृष्ण परमात्मने नमः एक बाई तामनात पाणी सोडून द्यायचं प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदा सर्वेषां प्राणायामे विनियोगः हेलो 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 तुमच्या समोर जे दोन नारळ ठेवलेत बघा ते वस्त्र काढा पहिले हां काढा ते वस्त्र काढा खाली ठेवा त्या दोन्ही नारळांवरती एक एक पळी पाणी सोडा किंवा तुम्ही या नारळावरती एक पळी पाणी सोडा तुम्ही त्या नारळावरती एक पळी पाणी सोडा आणि दोन्ही नारळांना पिवळा फूल ठेवून द्या हेलो 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 वदनंद्याय सर्व विघ्नोपशान्ते अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थं पूजितो यशरासुरैः सर्व विघ्नहरस्तस्मै श्री गणाधिपते नमः सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकारेषु नास्ति देशाभिमङ्गलम् येषां सर्वेषु आरब्धकारेषु त्रयस्ते भुवनेश्वराः देवादिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः विनायकं गुरुं बाणो ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थ सिद्ध त्या मधल्या सुपारीवरती वाहून द्या तिथे कॉइन ठेवलाय बघा सर्व कार्यार्थ सिद्धये प्रत्येकाने एक एक पळी हातात पाणी धरून ठेवायचं प्रत्येकाचा गोत्र्याचा उल्लेख एवं ग्रहगुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ आदौ यजमानस्य नाम कुलगोत्र उच्चारः नामनः यजमानः यजमानो वदेत तुम्ही पूर्ण तुमच्या गोत्राचा उल्लेख करा गोत्र माहिती नसेल तर काश्यप म्हणा काश्यप कुलगोत्र उत्पन्नाय नामनः यजमानः यजमानो वदेत तुमचं पूर्ण नाव घ्या सर्वत्र यश विजय लाभादि प्राप्त्यर्थम इह जन्मनि जन्मांतरेवा सकल दुरित उपशमनार्थम तथा च मम अखिल कुटुंबस्य सहितस्य सपशोः समस्त
भय आदि व्याधि जरा पीडा मृत्यु दुःख दारिद्र्य परिहार द्वारा आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम तथा च मम व्यापारे उद्योगे व्यवसाये नौकरेषु सुयश प्राप्त्यर्थम गृहमध्ये सदैव सुख शांति समृद्धि समाधान आनंद प्राप्त्यर्थम श्री महागणपती कुलस्वामिनी कुलदेवता कर्मप्रधान देवता आशीर्वाद प्राप्त्यर्थम मम सकल मनोकामना सिद्ध्यर्थम नवग्रह अनुकूलता सिद्ध्यर्थम धर्मार्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम ब्राह्मण द्वारा आपल्या मंडळाचं जे काय नाव असेल ते घ्या. मध्ये श्री महागणपती Bluetooth mode. पूजन प्रीत्यर्थ श्री सत्यनारायण महापूजन ब्राह्मण द्वारा मंत्रोपचारे षोडोपचारे अहम करिष्ये. एक पळी पाणी घ्या, परत सोडून द्या तामनात. तद्राजौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरण सोमान भूस्वरणं गृह्णो ब्रह्मणस्पते कक्षीवन्तं च औषिजः ओम दुर्वा स्वाहा सिद्धिबुद्धिसहिताय श्रीमन्महागणाधिपतये नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. समय प्रज्वलित करून घ्या ना दोन्ही. पंखा त्यांना बंद करायला सांगा जरा या साईडचा. नाही जर छोटा बंद दिवा असेल तर बंद दिवा घ्या. नाही वाचून नाही, पाठ आहे सर्व. हा दिवा ठेवा. एकाने फुल व्हा दिव्याला, बाकी सगळ्यांनी अक्षदा घ्या हातात. नंतर त्या अक्षदा एकत्र करून दिव्याला वाहून द्या. हरि ओम चंद्रमा मनसो जातश्चक्षु सूर्यो अजायत श्रोत्राव्याइष्ट प्राणश्च मुखादग्निरजायत. तिकडची समय पण पेटून घ्या ना. कर्मसाक्षिणे दीपस्थ देवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. अथ प्रार्थयेत शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योतिर्नमोस्तुते. निरञ्जन देवताभ्यो नमो नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. सांगा तुम्ही. सांगा. अक्षदा घ्या थोड्याशा हातात. अक्षदा वाहून द्यायच्या मधल्या सुपारीवरती. जिथे कॉइन ठेवलाय बघा त्या सुपारीवरती. हा त्या सुपारीवरती व्हायच्या आणि ती सुपारी जी आहे ना ती तामनात काढून घ्यायची. पहिले अक्षदा व्हा. अक्षदा वाहून झाल्यावरती ती सुपारी आहे ना तामनात काढून घ्या. नाही 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 तुमच्यात तामनात. हा मेन मध्ये ना. गणानन्त्वा गणपति गुम्मवामहे प्रियानन्त्वा प्रियपति गुम्मवामहे निधिनन्त्वा निधिपति गुम्मवामहे बसो मम आहमजानि गर्भदमा त्वमजासि गर्भदम्मा. जिथून सुपारी उचलली तिथे अक्षदा वाहून द्या. पुरुष एवेदगो सर्वं जडभूतं च भाव्यम् उतामृतदशेषानो जदन्नेनातिरोहति. ओम भूर्भुवस्वाहा सिद्धिबुद्धिसहिताय श्रीमन्महागणाधिपतये नमः. आसनार्थे अक्षदान समर्पयामि. दोन पाय शुद्ध पाणी वा.
शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धाचमनीयं समर्पयामि स्नानीयं समर्पयामि इमं मे वरुणश्रुति अवपद्याचमृडय त्वामवस्यूराचके शुद्धोदकस्नानं समर्पयामि. पंचामृत आहे का? आणलंय का? ठीक आहे. एक पळी पंचामृत वाहून द्यायला सांगा. एक चमचा घ्या, नाहीतर दुसरी पळी घ्या. ही घ्या, ती पळी खराब नका करू. पंचामृत स्नानम ऊर्च मे सुनृताच मे पयश्च मे रसश्च मे घृतञ्च मे मधुच मे सग्दिश्च मे सपीतिश्च मे कृकिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रञ्च म औद्भित्यञ्च मे जज्ञेन कल्पन्ताम्. पंचामृत स्नानांतरेण परत एक वेळा शुद्ध पाणी व्हायचं. शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धाचमनीयं समर्पयामि. अपोष्टामयो भुवस्थान ऊर्जे ददातन महेरनाय चक्षसे. नसेल तर मग एक काम करा, कापूर इथं नाही, कापूर पण नाही इथं नाही ना. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. उद्वर्त स्नानं समर्पयामि उद्वर्त स्नानांतरेण परत 2 वेळा शुद्ध पाणी व्हायचं. शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धाचमनीयं समर्पयामि. ओम पूर्व स्वाहा सिद्धिबुद्धी सहिताय श्रीमन्महागणाधिपते नमः. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. हळदी कुंकू वाहून द्या थोडंसं सुपारीवर. पहिले हळद वा. त्रिपादूर्ध्व उदयपुरुकः पादोसेह भवत् पुनः ततो विकोम्बक्रामत्सा शनान शने अभि. अर्घोदक स्नानं समर्पयामि अर्घोदक स्नानांतरेण परत 2 वेळा शुद्ध पाणी व्हायचं. शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धाचमनीयं समर्पयामि. थोडेसे दुर्वा वाहून द्या. कांडात कांडम दुर्वांकुरान् समर्पयामि श्रीमन्महागणाधिपते नमः. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. एक फूल वाहून द्या. सर्व उपचारार्थे गंध अक्षत पुष्पैः संपूज्य परत 2 वेळा शुद्ध पाणी व्हायचे. शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धाचमनीयं समर्पयामि. इमं मे वरुणश्रुति अवमध्याचमृडय त्वामवस्यूराचके. फूल आणि दुर्वा उचला, तुमचा तुम्ही सुवास घ्या आणि बाकीच्यांना पण ते सुवास द्या. तुमच्या पत्नी बाकी द्या सगळ्यांना. आणि आता अभिषेक झाला. तुम्ही कुठे चालला आता? ते चला उजव्या हाताने पळीवर पाणी वाहत राहायचं. हा सुपारीवरती. हा तुम्ही सगळे त्याला हात लावून बसा त्यांना मध्ये. हा अभिषेक होणार आहे. मनामध्ये सगळ्यांनी ओम गण गणपतये नमः असं म्हणत राहा. हा श्वास घेतला ना, एक टोप घ्या ना त्यांच्याकडनं निर्माल्यासाठी, किंवा एक प्लेट घ्या, काहीतरी घ्या. एक हा तांबनात ठेवा जरा वेळ. उत्तरेश निर्माल विसृज्येत. पळीवर पाण्याचा अभिषेक सुरू ठेवायचा. मनामध्ये ओम गण गणपतये नमः सगळ्यांनी म्हणत राहायचं आहे. सगळे हात लावून बसा त्यांना. ओम भद्रं कर्णेभिः श्रेणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवागुंसस्तनौ बिर्यशे मयि देवैतञ्जदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम ब्रह्मणस्पतये नमः. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं मर्तासि त्वमेव सर्वं कलविदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम्.
हृदं वच्मे सत्यं वच्मे अवत्वं माम अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानोचानमशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणार्तात् अवचोर्ध्वार्तात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममय त्वं सज्जानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयिलेमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देयत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वम् अवस्थयातीतः त्वं मूलाधारो सुधियोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमस्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरं गणादिं पुरमुच्चार्य वर्णादिस्तदनन्तरम् अनुस्वारवर्तरः अर्धेन तुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारो पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार शान्तिरूपं बिन्दुरुत्तररूपं नाथसन्धानं संविदा सन्धिः सैषा गणेश विद्या गणकरुषे निच्युत गायत्री छन्दः गणपतिर्देवता ओम गण गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमाङ्कुशधारिणं रदं च वर्धं हस्तैर्बिभ्राणं मूषवध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धान् लिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्बिनं देवं जगत्कारणम् अच्युतम् आविर्भूतं सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः ओम सहनावतु सहनो भुनक्तु सवीर्यकर्मावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांति शांति शांति। अक्षदा वाहून द्या. आसानार्थे अक्षरान् समर्पयामि श्रीमन्महागणाधिपते नमः प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि यज्ञोपवीतं समर्पयामि यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतिर्वे सहजं पुरस्तात् आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः यज्ञोपवीतं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपते नमः प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि श्रीमन्महागणाधिपते नमः चंदनम या बोटाने आहे ना बाप्पांना त्या सुपारीला आहे ना मधल्या कुंकू वाहून घ्या, कुंकू लावून घ्या. ओलं करा ते बोट आधी. मधल्या सुपारीला कुंकू लावा, बाजूच्या दोन सुपाऱ्यांना हळदी कुंकू वाहून द्या. त्वां गंधर्वाखणस्त्वां इंद्रस्त्वां बृहस्पति त्वामोखदे सोमो राजा विद्वान् निक्षमादमुच्यत सिद्धि बुद्धि सहिताय श्रीमन्महागणाधिपते नमः प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. दुर्वा वाहून द्या मधल्या सुपारीला. कांडात कांडां दुर्वांकुरान् समर्पयामि श्रीमन्महागणाधिपते नमः प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. मधल्या सुपारीला वाहून द्या. बाजूच्या दोन सुपाऱ्यांना पिवळं फूल ठेवून द्या. आणि मधल्या सुपारीला एक भगवा गोंड्याचं फूल ठेवून द्या. सिद्धि बुद्धि सहिताय श्रीमन्महागणाधिपते नमः गंधाक्षत पुष्पैः संपूज्य नाना परिमल सौभाग्य मंगल द्रव्याणि समर्पयामि. हे द्या ना, अगरबत्ती घ्या ना. अगरबत्ती तरी अगरबत्ती
लावून घ्या 2 अगरबत्ती. अगरबत्ती ओळून घ्या मधल्या सुपारीला. धूपमग्रापयामि दीपं दर्शयामि ओम धूपं दीपं दर्शयामि. श्रीमन्मागणाधिपते नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. हात लावून द्या कुठे. 2 पळी तामनात पाणी सोडून द्यायचंय. सत्येंद्रवर्धेन परिशिंचामि. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. नैवेद्यम निवेदयामि. त्या सुपारीवरती 1 पळी पाणी सोडून द्या. मुखवासार्थ तांबूल आणि बुग्यफलम समर्पयामि. दक्षिणाम समर्पयामि. एकच पळी. परत 2 वेळा तामनात पाणी सोडून द्यायचं. हस्तमुख प्रक्षालम समर्पयामि. उत्तर भूषणम समर्पयामि. सगळ्यांनी अक्षता घ्या हातात. आणि जे काय मनात इच्छा असतील ते श्रींजवळ बोलायचं आहे. प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा. अज्ञानत्व हरो बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी. हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवे. नेत्री 2 हिरे प्रकाश बसरे अतिअंतते साजिरे. माता सेंदुरभासरे वरिवरे दुर्वांगुरांचे तुरे. माझे चित्त विरे मनोरथ पुरे ते कोणी चिंता हरे. गोसावी सुत वासुदेव कविरे या मोरयाला स्मरे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं गुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्दिताय नागाननाथाय श्रुतयज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. वाहून द्या मधल्या सुपारीला. एक पळी तांबडात पाणी सोडून द्या तुम्ही. आणि येणं कृत पूजनेन श्री विघ्नहर्ता प्रियता नमः. हा त्या जे जामून होतं ना मोठं आता फुल काढलं आपण त्यात सगळ्यांनी ना जे तामणात आपलं पाणी साठलंय ते त्यात टाकून द्या. तुम्ही ना कलशावरचं तामण खाली काढून घ्या. अलगद एकदम. कलशामध्ये 5 पळी पाणी वाहा. त्या कलशात. इमं मे वरुण श्रुति अवमर्याच मृडय त्वाम स्यूराजके तत्वाजामि ब्रह्मणा बन्धवान् सदा शास्ते जजमानो हविर्भिः. अहेडमानो वरुणे हवोद्दुरुषगो समान आयु प्रमुखीः. वं वरुणाय नमः. सुप्रतिष्ठिताः वरदाः भवेत्. अक्षता वाहून द्या कलशात. तुम्ही एक काम करा, कुंकू घ्या, ओलं करा आणि कुंकवाचे 5 बोटं कलशाला लावून घ्या. पाच बोटं लावा असे कलशाचा. हा बरोबर आहे.
ओम पूर्वे ऋग्वेदाय नमः ऋग्वेदं पूजयामि दक्षिणे यजुर्वेदाय नमः यजुर्वेदं पूजयामि पश्चिमे सामवेदाय नमः सामवेदं पूजयामि उत्तरे अथर्ववेदाय नमः अथर्ववेदं पूजयामि कलशामध्ये अपंपदे नमः चंदनं समर्पयामि चंदनस्वरी अक्षतान् समर्पयामि वं वरुणाय नमः. तुम्ही कलशामध्ये फूल वाहून द्या. गंध अक्षत पुष्पैः संपूज्य तुम्ही दुर्वा वाहून द्या कलशात. कांडात कांडं दुर्वांकुरान् समर्पयामि वं वरुणाय नमः. सुप्रतिष्ठिताः वरदाः भवेत्. एक बेलाचं पान घ्या. ते बघा ना तिकडे आहे. हा खालून खालून त्याला तोडा आधी. हा ते दांडी जी आहे ना ती तोडा. हा आता वाहून द्या. वं वरुणाय नमः. तुलसी बेलवदलानीं समर्पयामि वं वरुणाय नमः. हे घ्या तुळशीचे पानं वाहून द्या. वं वरुणाय नमः. तुलसी बेलवदलानीं समर्पयामि. अगरबत्ती ओवाळून घ्या. एक सुट्टा रुपया असेल तर एक सुट्टा रुपया टाका आतमध्ये कलशात आणि एक सुपारी सोडून द्या. एकचा कॉइन 1 रुपया असेल सुट्टा तर तो टाकून द्या आतमध्ये. टाका टाका. हा चालेल. ती सुपारी दिलेली ती पण व्हायली ना. वं वरुणाय नमः. हिरण्यरत्नं समर्पयामि पुग्गिफलं समर्पयामि वं वरुणाय नमः. अगरबत्ती ओवाळून घ्या कलशाला. धूपमग्रापयामि दीपं दर्शयामि वं वरुणाय नमो नमः. 2 पै तामनात पाणी सोडून द्या. सगळ्यांनी 2 पै पाणी. सत्यंतवर्धेन परिचिंचामि. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. नैवेद्यं निवेदयामि. त्या सुपारीवरती तुम्ही 1 पै पाणी सोडून द्या. मुखवासार्थ 1 पै. तिथे आहे ना एक सुपारी. एकच असेल ना. 2 आहेत. मग उजव्या साईडच्या याला सोडा. पुग्गिफलं हिरण्यरत्नं समर्पयामि वं वरुणाय नमः. परत 2 वेळा तामनात पाणी सोडून द्यायचंय. हस्तमुख प्रक्षालं समर्पयामि उत्तरभूषणं समर्पयामि. सगळ्यांनी हातात अक्षता घ्या. कलशाची प्रार्थना करा. मंत्रपुष्पांजलिः इमं मे वरुणश्रुति हवमद्याच मृडय त्वामवस्यूराजगे तद्वाजामि ब्रह्मणा वन्दवान् सदा शास्ते जजमानो हविर्भिः अहेडमान वरुणे हवोद्दूर्षगो समान आयु प्रमुखी त्वं राजा सर्वतीर्थानां त्वमेव जगदपिता याचितां तीर्थमे देवी तीर्थराज नमोस्तुते इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि वं वरुणाय नमः. सुप्रतिष्ठिताः वरदाः भवेत्. वाहून द्या. हा हे बाळकृष्णाचं तामण परत कलशावर ठेवून द्या. हे हळदी कुंकवात हे फुल बुडवा. हळदी कुंकवात आणि कलशाच्या बुडा अशी ठेवून द्या. 1 पै तामनात पाणी सोडून द्या तुम्ही. अनया पूजया वरुण सांग सपरिवार प्रियदान मम. आता या ठिकाणी गणेश पूजन आणि कलश पूजन हे दोन्ही कार्य इथे संपन्न झालेले आहेत. सुरुवातीला आपण विष्णूंचं तीनदा नाव घेऊन आचमन केलं त्या अंतःकरणापर्यंत शुद्ध होण्यासाठी. कारण की पापी मन आणि पापी शरीर घेऊन आपल्याला या पूजेला नाही बसायचं आहे. त्या कारणास्तव आपण विष्णूंचं नाव घेऊन तीनदा पाणी पितो आचमन करतो त्या अंतःकरणापर्यंत शुद्ध होण्यासाठी. त्यानंतर मग आपल्या जे कुलदेवता आहे किंवा वास्तुदेवता आहे तिकडचे काय जे थोडे देवता आहेत म्हणजे इकडचे ते आपण या नारळाची पूजा करून ते नारळ आपण त्यांना अर्पण केलेले आहेत. त्यानंतर समईची पूजा केली आपण. समय ही कर्मसाक्षी देवता आहे. या कर्माला जे साक्षीदार देवता मानलेले गेले ते हे देवता आहेत. मग हे दिवा आणि समई
इथे आपण जे ठेवलेले हे कर्मसाक्षी देवता आहे यांचं पूजन केलं. त्यानंतर मेन जो संकल्प होता पूजेचा तो आपण इथे सोडलेला आहे की ही पूजा आपण कोणत्या कारणास्तव करतोय. तुम्हाला आयुष्यात काय काय पाहिजेत, आयु, आरोग्य, ऐश्वर, धन, समाधान, सगळं सुख, शांती, समृद्धी, समाधान जे जे तुम्हाला पाहिजे ते आपण संकल्पाद्वारे सोडून घेतलेलं आहे. संकल्प झाल्यानंतर आपण गणेश पूजन केलेलं आहे, गणपती बाप्पांचा अभिषेक केला आहे, षोडोपचार पूजा केली आहे. त्यानंतर अभिषेक करून त्यांची प्रार्थना करून मग कलशाची पूजा केलेली आहे. कलशाची पूजा झाल्यानंतर नवग्रहांची पूजा होणार. नवग्रहांची पूजा झाल्यानंतर विष्णूंचा अभिषेक झाल्यानंतर मग सहस्त्र नामावली होणार. नामावली झाल्यावरती कथा आणि कथा झाल्यावर आरती, असा हा क्रम असतो पूजेचा. तो क्रम मी तुम्हाला सांगून दिलेला आहे या ठिकाणी. आता मी तुम्हाला एक एक फूल देत जाईन, तर एक एक फूल प्रत्येकाने व्हा या नवग्रहांना. जे लास्टला तिथे फूल वाहतील त्यानंतर मग परत तोच क्रम सुरू करा. म्हणजे 9 सुपाऱ्या आहेत, त्या आता 9 सुपाऱ्या तुम्ही डिवाइड करून घ्या प्रत्येकांमध्ये. म्हणजे तुम्ही 5 जण आहेत ना, पहिले 5 सुपाऱ्यांना तुम्ही वाहून घ्या, त्यानंतर मग तिथे ते संपतील. हां, एक एक फूल वाहून घ्या प्रत्येकाने. जेव्हा मी आवाहयामी स्थापयामी म्हणेल ना, मंत्र झाला माझा की आवाहयामी स्थापयामी म्हणालो, तेव्हा एक फूल वाहून द्यायचं. एक मिनिट. हळदी कुंकवात बुडवायचं फूल, म्हणजे हळदी कुंकवात बुडवायचं फूल. पहिले आता हे ठेवतील एका सुपारीला, त्याच्या पुढच्या सुपारीला तुम्ही ठेवायचं, त्याच्या पुढच्या सुपारीला ते ठेवतील, त्या पुढच्या सुपारीला ते, आणि त्या पुढच्या सुपारीला ते ठेवतील. असं हां, असे 5 झाले. आता अजून 4 होणार, मग 9 ग्रह असं 4 होणार. मग परत तुम्ही हे ठेवतील, मग तुम्ही मग ते हां, फक्त हां, त्याच्यानंतर जी सुपारी असणार तिथे तुम्ही वाहून द्यायचं आहे. ओम जपाकुसुम संघाशम काश्यपयोमोदितीं तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम्. ओम सूर्याय नमः. आवाहयामि स्थापयामि दधिशङ्खतुषाराभं शिरधर्णवसम्भवं नमामि शशिनं सोमं शम्भमुर्गुडभूषणम्. ओम सोमाय नमः. आवाहयामि स्थापयामि धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारं शक्त्यस्तं च मङ्गलप्रणमाम्यहम्. ओम भौमाय नमः. आवाहयामि स्थापयामि. नाही क्रमानुसार झाला. प्रियंगो कलिकाश्यामं रूपेणां प्रतिनम्बुदं सौम्यं सौम्यं गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्. ओम बुधाय नमः. आवाहयामि स्थापयामि देवानां च ऋषीणां च गुरुकाञ्चन सन्निभं बुद्धिभूति त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्. ओम बृहस्पतये नमः. आवाहयामि स्थापयामि हेमकुन्द मृणालाभं दैत्यानां परमं गुरु सर्वशास्त्रवक्तारं भार्गवो प्रणमाम्यहम्. ओम शुक्राय नमः. आवाहयामि स्थापयामि नीलांजन समावासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्दण्ड सम्भूतं तन्नमामि शनेश्वरम्. ओम शनेश्वराय नमः. आवाहयामि स्थापयामि अर्धकार्यमहावीर्य चंद्रादित्य विमर्दनं सीकागर्भसम्भूतं तं राहु प्रणमाम्यहम्. ओम राहवे नमः. आवाहयामि स्थापयामि. ते फुल ठेवून दे, नीट पाठवून ठेवले तरी चालेल. पलाशोष्य संघाशं तारकाग्रमस्थलं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतु प्रणमाम्यहम्. ओम केतवे नमो नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. अक्षता वाहून द्या तुम्ही 9 सुपाऱ्यांवरती. आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमो नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. सुप्रतिष्ठिताः वरदाः भवेत्. अगरबत्ती वाळून घ्या नवग्रहांना. धूपमग्रापयामि दीपं दर्शयामि. ओम धूपं दीपं दर्शयामि. आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमो नमः. धूपमग्रापयामि दीपं दर्शयामि. 2 वेळा तामनात पाणी सोडून द्या. सत्यंदवर्धेन वर्षिंचामि. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. नैवेद्यं निवेदयामि. याकडच्या सुपारीला 1 पळी पाणी सोडून द्या. मुखवासार्थ तांबूलानि पुग्यफलं हिरण्यरत्नं दक्षिणां समर्पयामि. आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमो नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. परत 2 वेळा पाणी तांबूला सोडून द्यायचे. हस्तमुख प्रक्षालं समर्पयामि. उत्तरभूषणं समर्पयामि. आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमो नमः. प्रत्येकाने हातात अक्षता घ्या आणि नवग्रहांची प्रार्थना करा. ओम ब्रह्मा मुरारी सत्रिपुरांतकारी बानो शशी भूमि सुता बुधच्च गुरु शुक्र शनि राहू केतु सर्वे ग्रह शांती करा भवंता. सगळ्यांनी म्हणायचंय ओम सूर्याय नमः. ओम
सोमाय नमः ओम सोमाय नमः ओम भौमाय नमः ओम भौमाय नमः ओम बुधाय नमः ओम बुधाय नमः ओम बृहस्पते नमः ओम बृहस्पतये नमः ओम शुक्राय नमः ओम शुक्राय नमः ओम शनेश्वराय नमः ओम शनिश्चराय नमः ओम रहावे नमः ओम रहावे नमः ओम केतवे नमो नमः ओम केतवे वाहून नमो द्या. नमः इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. झाले नवग्रह झाले. आता परत तुम्ही आहे ना विष्णूंची मूर्ती घ्या, नाही तर त्यांना सांगा विष्णूंना अभिषेक ते देतील. तुमचा हात पुरत असेल तर तुम्ही घ्या. विष्णू बाळकृष्णाची मूर्ती घ्या आणि सुपारी घ्या तामणात. कोणीतरी एकाने घ्या, असं काय नाही, कोणी पण घ्या, असं काय नाही. बाळकृष्णाची मूर्ती आणि सुपारी तामणात काढून घ्या. हे घ्या, पहिले अक्षता व्हा आणि मग मूर्ती तिथे नाही, बाळकृष्णाच्या मूर्तीला व्हा आणि मग बाळकृष्णाची मूर्ती हलवा. ओम दुर्विष्णु सदावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्चकरणं जैव सर्व विष्णुमयं जगत. ओम पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसंभवः त्राहि मां कृपयाद् विष्णु सर्व पापहराभव सर्व दुःख सर्व रोग सर्व दारिद्र्य हराभव. सुपारी पण घेतली ना, उजव्या हाताशी सुपारी ठेवा. इमं मे वरुणश्रुति अवमद्याच मृडय त्वामवस्यूराचके पंचामृत व्हा. ऊर्च मे सोनृताच मे पयश्च मे रसश्च मे घृतञ्च मे मधुच मे सग्दिष्ट मे सपीतिश्च मे गृगिष्ट मे वृष्टिश्च मे जैत्रञ्च म औद्भित्यञ्च मे जज्ञेन कल्पन्तं. पंचामृत स्नानं समर्पयामि. पंचामृत स्नानानंतरेण परत 2 पाणी शुद्ध पाणी व्हायचं. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्ध आचमनीयं समर्पयामि. अपो इष्टामयो भुवस्थान ऊर्जे ददातन महेरणाय चक्षसे. हळद कुंकू वाहून द्या. सुपारीला हळद कुंकू व्हा. त्रिपादूर्ध्व उदयित पूर्वः पादोस्य अभवत् पुनः ततोऽपि क्वं विक्रामत्सा शनान शने अभिय. हळद कुंकू नका लावू, फक्त कुंकू लावा विष्णूंच्या मूर्तींना. हा बस. परत 2 वेळा शुद्ध पाणी वाहून द्यायचं दोघांवरती. इमं मे वरुणश्रुति अवमद्याच मृडय त्वामवस्यूराचके शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्ध आचमनीयं समर्पयामि. दोघांवरती थोडं थोडं वाहून द्या. त्र्यंबकं जजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्ष्यमामृतात्. उद्वर्त स्नानं समर्पयामि. उद्वर्त स्नानानंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्ध आचमनीयं समर्पयामि. एक फुल वाहून द्या पिवळं. तुळशीच्या पानांचं बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीचे पान वाहून द्या. हे घ्या. तुलसी दलानीं समर्पयामि. ओम लक्ष्मीनारायणाभ्यां नमो नमः. गंध अक्षत पुष्पैः संपूज्य परत 2 वेळा शुद्ध पाणी व्हायचंय. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्ध आचमनीयं समर्पयामि. तुळशी आणि तुळशीचं फुल, तुळशीचं पान आणि फुल उचला, त्यांचा सुवास घ्या. त्या ह्याच्यात ते तामण कुठे गेलं? हा, त्या तामणात वा. उत्तरेश निर्माल्य विसृज्येत अभिषेक कुर्यार्थ. आता पळीभर पाणी वाहत राहा. घ्या. हा, मी सांगतो. पळीभर पाण्याचा अभिषेक सुरू ठेवायचा आहे. मनामध्ये सगळ्यांनी ओम विष्णवे नमः म्हणा आणि त्यांना हात लावून बसा. ओम दुराभिजंतो ब्रह्मा विष्णु महेश्वरा वासुदेवा जगन्नाथ सोमकर्धना देवजीवरा ब्रह्मण सहित सर्व दिक्पाल पंतु ते सदा कृते शांती कांती माजरा आदित्य समागरत राहु के पिता देवतन गंधर्वा सर्व वस्त्राणि राजनाचे बाणाचे रत्नानि कालभाषे सहित सागरा धर्मकार्यचिरे बलाचिरे शांतिकुम शांति पुरुषुम शांति शांति शांति. ओम श्री गणेशाय नमः. हरि ओम सहस्रीशाः पुरुषाः सहस्राक्षा सर्वपादभूमिनः विशुद्धमड्गुरुं विष्णवे नमः. ओम पुरुषभूतं च भव्यं च
ऊत अमृतमिति विष्णवे नमः ओम एतवानस्तु महिमा जाननपुरुषः पादश्रीयुतमृतं दिवि विष्णवे नमः ओम ऊर्ध्वति पादौ तु पुरुषः पादाभुजं तपैः ओम विष्णवे नमः तस्मान् विराजाय विराज अधिपुरुषाय विष्णवे नमः यत्पुरुषमभिजं दिवतं सन्तम् आचितं विष्णवे नमः ओम तम यज्ञमय च पुक्ष पुरुषदेव जाजन्त दुष्यते विष्णवे नमः ओम तस्मात् यज्ञ सर्वते समृते वसुराज्यक्रमे च विष्णवे नमः ओम ओम ये तस्मात् यज्ञान सर्वते जलजय छन्दाचि जय रे तस्मात् यत विष्णवे नमः तस्मात् अश्वन् गाव जय रे तस्मात् जयः यत्पुरुषमविदं कविदमत्कल्पनं मुखं मुखस्य विष्णवे नमः ओम ब्रह्मणास्य मुखमाजि बाहुराज कृतः पद्मजुतः जातो विष्णवे नमः चन्द्रमा मनसो जातो चक्षुर्या जातो मुखात् इन्द्रस्य प्राणतः विष्णवे नमः ओम नाभ्याञ्जलिन्द्रबलदन्दे महोजुतत्कल्पनं विष्णवे नमः ओम एतबाणः सप्तासन परिधर्मशिर्कृताः यज्ञनेशन्तः पशुं पुरुषं वशम् ओम यज्ञनेतमजन्तु दिवसान् धर्माणि पतमन्यातनं तेनागं महिमानि पूर्वसाध्या सन्ति देवाः ओम मधुदेवा वन्दनयतु विष्णुवे चक्रमे सप्तमादमिदं विष्णुवे चक्रमे त्रेदानि तदेवदम्मा समोरसपाङ्गुसुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुगर्भदाभ्यादो धर्माणि धारयन् विष्णुवर्माणि वशे व्रतानि पश्यवेन्द्रस्य जासका तद विष्णु परमं पदा सदा पश्यन्ति सूर्या दिवि चक्षुरादं दब्धि प्रयास विपन्नैर्विजागृवन् संबन्धिते विष्णु परमं पदा सदा ओम भूर्भुवः स्वः अमृताभिषेकास्तु शान्ति पुष्टि दुष्टिजास्तु ओम सर्वे गाम्बाय कब्बेदानाग्गोरसो जत्साम सर्वे गाम्मे वैन वेदवेदानाग्गोरसेना विकिञ्चदिय देवो शान्तिरन्तरिक्षगो शान्ति पृथिवी शान्तिरापः शान्तिरोगदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वेदेवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वगो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेति जदो यतः समीहसे तदनो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु कमी करा तांबे वगैरे पुढे करा एकाने पुढे बसा आता तांबे वगैरे सगळे बाजूला करा आणि एकाने एकदम पुढे व्हा तुमची बाळा व्हायची आता हे काय ताट आहे झाकून ठेवली तर कशी दिसणार काय बाळा तुला काय पाहिजे ते सांग म्हणून त्याला ते दादा इथं बसतो दादा आला की तो पण हा पण इथं बसतो दादा कसा येतो त्याला माहिती आहे सगळं आपलं सवय झाली त्याची ते कशाला काढतो हे नाही काढायचे जेव्हा तुला हात दिलेत ना आता नाही काढायचे ते लगेच घडतात भाऊ आमच्या कसं असतं काही वेळेला काही किंमत असते की नाही भाऊ लगेच घडतात सार्वजनिक काम आहे त्याच्यावर 10 लोक बोलणार त्याला बाकी सेक्टरला वाटत खंड याला वाटत असतं महाराज मग बाकी सेक्टर म्हणजे भरपूर मोठा जेवण नाही वाटत जेवण जावा नाही एवढं कसं वेळ याला मात्र पुढे झाली की काय रे नारायण मा म्हणा हां तेच ते नैवेद्य घ्या पुढे प्रसाद घे पाठीमाग हा प्रसाद घ्या गुरुजी तिकडे जमेल सामने देतो काढून टाकेल ते त्याला भुकं पडलेत कुठून ठेवणार ते तामण काय करा तामण करा तांबे वगैरे बाजूला सरकवून सगळ्यांना तुमची वाता येतील असे आयोजन करा साक्षात आता तो दाखवला ना वरती जेवते कामाला वाहून घे ना ते पहिले बाळकृष्णाच्या मूर्तीला आहे ना फुलं घ्या पिवळे फुलं घ्या गोल्डा फुलं घ्या ते फुलं घ्या तुमचे आहेत ना फुलं पूजा करा मग ते
परिमल सौभाग्य मंगल द्रव्याणि समर्पयामि नाना परिमल सौभाग्य मंगल द्रव्याणि समर्पयामि हा अक्षर वंदे परत यज्ञोपविदान्ते अक्षदान समर्पयामि यज्ञोपविदं परमं पवित्रं प्रजापतिरे सहजं पुरस्ताद् आयुष्यमग्रं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपविदं बलमस्तु तेजः 2 पै तामनात पाणी सोडून द्या तुम्ही धूपमग्रापयामि दीपं दर्शयामि धूपम दीपम दर्शयामि पर 2 वेळा शुद्ध पाणी तांबणा सोडून द्यायचे सत्येन वर्धेन वर्षंचामि ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यम निवेदयामि त्या सुपारीवरती 1 पळी पाणी सोडून द्या मुखवासार्थ तांबूळ आणि पुग्गीफलम हिरण्यरत्नम दक्षिणाम समर्पयामि परत 2 वेळा तांबणात पाणी सोडून द्यायचे हस्तमुख प्रक्षालम समर्पयामि उत्तरभूषणम समर्पयामि बाळकृष्णाच्या मूर्तीला ओला कुंकू लावा आणि आबीर लावा तुम्हाला जमलं तर तुम्ही लावा ना आता त्यांना जमलं त्यांनी लावू दे पहिले थोडासा बोट ओला करा पहिले कुंकू लावा दाखवून मग तुला किती किलोचा असतो तो प्रसाद काय पाहिजे पेढ्याची पिशवी ती तिकडे ते नंतर दाखव पेढे नंतर दाखवूया आपण झालं का ते अगरबत्ती ओळून घ्या धूपमग्रापयामि दीपं दर्शयामि ओम धूपं दीपं दर्शयामि सगळ्यांनी त्यांना हात लावून बसा नाही पाणी फिरवायचं ना अजून हे घ्या फिरवून घ्या तुमच्या हातात घ्या पाणी सत्येंदवर्धेन परिशिंचामि ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं निवेदयामि सत्येंदवर्धेन परिशिंचामि ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं निवेदयामि तिने एकत्र दाखवले आता घेऊन जायला सांगा त्यांना प्रसाद मिक्स करू शकतात 1 मिनिट राहू द्या जरा मग घेऊन जा एक ठेवतो इथे बाकी जवळ होते ना मी तेच म्हणत होतो एक ठेव का एक डबा ठेव का इथे एक छोटा द्रोण घ्या ना द्रोण हे काढू का इथे द्रोण ठेवायला लागेल ना थोडा तसं नाही वाटणार ते मधलं थोडा पहिलं असं घेतो ना चालेल ना असं नाही एवढं कसं काय राहील एवढी मोठी प्लेट अच्छा इथे ह्याच्यात घ्या मला वाटलं इथे ठेवायला ह्याच्यात घ्या थोडासा प्रसाद बाप्पाजवळ ठेवायला बस एक तुळशीचं पान ठेवून द्या याच्यावरती जरा आता घेऊन जा छोटा टोप ठेवून द्यायचा एक टोप राहू दे इथे बाकी सगळे घेऊन जाऊ दे हे झाकून ठेवा आता एका बाजूला ठेवा ते झाकून ठेवायला काहीतरी असेल तर बघा झाकून ठेवायला झाकण दिलं होतं तिथंच ठेव साईडला म्हणून एका बाजूला ठेवा ते टोप जाऊ द्या पाठीमध्ये आपण टोप जाऊ द्या ते फक्त ठेवा भांडव हा ते राहू दे द्या हो इथे द्या तो डब्बा डब्बा द्या इथे. द्या. बापरे पास का सगळ्यांनी मनामध्ये विष्णवे नमः किंवा श्री सत्यनारायण किंवा श्री कृष्णाय नमः 150 नामावली झाली की मग दुसऱ्याला द्यावायला चालू करा ओम विष्णवे नमः विष्णवे नमः वजटकराय नमः हा किती वा? जेवढे हातात येतील तेवढे वा झटकू नको फक्त
ओम विष्णवे नमः विष्णवे नमः वज्रकराय नमः भूतप्रभवे नमः भूतगुरुते नमः भूतगुरुते नमः भावाय नमः भूतात्मने नमः भूतभावनाय नमः भूतात्मने नमः परमात्मते नमः मुक्तरमते नमः अवयाय नमः पुरुषाय नमः दक्षिणे नमः त्यक्तजाय नमः अक्षराय नमः योगाय नमः योगनेत्रे नमः प्रधानमनुजराय नमः नरसिंहाय नमः श्रीमते नमः केशवाय नमः पुरुषोत्तमाय नमः सर्वाय नमः सर्वाय नमः शिवाय नमः सानवे नमः बुधदे नमः निदेवाय नमः संभवाय नमः भावनाय नमः भद्रे नमः प्रभुवाय नमः प्रभुवे नमः ईश्वराय नमः शुभम्भवे नमः शम्भवे नमः आदित्याय नमः ईश्वराक्षाय नमः महाजुनाय नमः अदिनाय नमः दात्रे नमः विदात्रे नमः धातुरूपमाय नमः अप्रमेय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः अमरवे नमः विश्वकर्मणे नमः मनवे नमः ज्येष्ठे नमः कविताय नमः कवितरूपाय नमः आग्रयाय नमः चतुर्थाय नमः कृष्णाय नमः लुजाय नमः प्रभुताय नमः त्रिविक्रमाय नमः पवित्राय नमः मंगलपरस्मै नमः ईशान्याय नमः प्राणदाय नमः प्राणाय नमः ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमः प्रजापते नमः हिरण्यगर्भाय नमः भूगर्भाय नमः माधवाय नमः मधुसूदनाय नमः ईश्वराय नमः विक्रमणे नमः धन्वे नमः मेधविने नमः विक्रमाय नमः कर्माय नमः अनुद्वाय नमः दुराद्वाय नमः कृतज्ञाय नमः कृतवे नमः आत्मोते नमः सुरुजाय नमः शरणाय नमः शर्मणे नमः विसुरते नमः प्रजवाय नमः अव्ये नमः समिचराय नमः व्यालाय नमः प्रत्ययाय नमः सर्वदक्षिणाय नमः अजाय नमः सर्वजराय नमः सिद्धाय नमः सिद्धये नमः सर्वदे नमः अच्युताय नमः ऋषकपे नमः अमिमते नमः वसुताय नमः वसुवे नमः वसुमनते नमः सत्याय नमः समते नमः समिताय नमः समाय नमः अमूढाय नमः कुंडलिक्षाय नमः विक्रमणे नमः विकृते नमः रुद्राय नमः ओधरते नमः प्रभुवे नमः विजुगणे नमः रुद्रते नमः अमृताय नमः सततन्वे नमः वरराय नमः नाथसे नमः सर्वकाय नमः सर्वदानवे नमः विक्रणाय नमः जनार्दनाय नमः वेदाय नमः विद्विदे नमः अभंगाय नमः वेदकाय नमः विद्विदे नमः कवये नमः लोकाध्यक्षाय नमः सुराध्यक्षाय नमः धर्माध्यक्षाय नमः कुजगताय नमः चतुर्मते नमः चतुर्व्याय नमः चतुर्दुष्टाय नमः चतुर्भुजाय नमः प्रविष्णवे नमः भोजनाय नमः भोक्त्रे नमः विष्णवे नमः जगद्धाय नमः अनघाय नमः विजयाय नमः जेत्रे नमः सुचुगणे नमः पुनर्वसे नमः उपेन्द्राय नमः वामनाय नमः प्राशवे नमः अमोधाय नमः सुश्रे नमः ऊर्जिदाय नमः अतिन्द्रियाय नमः संग्राय नमः सर्गाय नमः दुतात्मते नमः नियमाय नमः यमाय नमः वैद्याय नमः वैद्याय नमः चतुर्घ्ने नमः विरघ्ने नमः माधवाय नमः मधुवे नमः अतीन्द्रियाय नमः मामाय नमः उत्साय नमः महाबलाय नमः मा बुद्धे नमः मा वीर्याय नमः मा शक्ते नमः माधुते नमः अनिरुद्धाय नमः श्रीमते नमः अमेमते नमः महिषुशृङ्गे नमः महिषवासाय नमः महिवत्रे नमः श्रीनिवासाय नमः तथगते नमः अनिरुद्धाय नमः तुरन्दाय नमः गोविन्दाय नमः गोविन्दवते नमः मरीचे नमः दमनाय नमः हंसाय नमः सुपर्णाय नमः विजुतवाय नमः हिरणाभाय नमः ऋतुपते नमः पद्मनाभाय नमः दुसरे घ्या कोणतरी येतं 200 नावं झालेत वाटा येईल का तिकडून कसं वाटतं हां ओम प्रजापते नमः अमृतवे नमः सर्वदुष्टे नमः सिंहाय नमः संतत्रे नमः संधिमते नमः शिराय नमः अजाय नमः धूम्रजनाय नमः यात्रे नमः विजमते नमः अग्ने नमः गुरुवे नमः गुरुतमाय नमः दाम्रे नमः सत्याय नमः सत्यपरगमाय नमः निमिषाय नमः अनिमिषाय नमः रुग्णे नमः वातोदे नमः अग्रे नमः ग्रामे नमः श्रीमते नमः न्यायाय नमः नेत्रे नमः तमिराय नमः यतमूर्ते नमः यतयाय नमः यतपदे नमः अवर्तनाय नमः निवृत्तमने नमः समुदाय नमः संप्रसादाय नमः अंशकल्याणाय नमः वलले नमः अनिलाय नमः धनिधराय नमः सुप्रसादाय नमः प्रसमते नमः विशुद्धे नमः विशुभुजे नमः विभुवे नमः सकृते नमः सकृताय नमः साधवे नमः जगवे नमः नारायणाय नमः नराय नमः असंगाय नमः अप्रमेय नमः विशिष्टाय नमः शिष्टकृते नमः सुते नमः
सिद्धार्थाय नमः सिद्धिसंकल्पाय नमः सिद्धिदाय नमः सिद्धिदाय नमः वृक्षणे नमः वृषभाय नमः विष्णवे नमः विष्णुराय नमः वर्धनाय नमः वर्धमानाय नमः युक्ताय नमः सुखदाय नमः प्रभुदाय नमः दुग्ने नमः वाग्ने नमः महेंद्राय नमः वसुदाय नमः वसवे नमः नैकरूपाय नमः बहुरूपाय नमः त्रिपुष्टाय नमः प्रकाशनाय नमः युक्ते नमः प्रकाशमते नमः रुद्राय नमः प्रस्तक्षराय नमः मंत्राय नमः चंद्रशिवे नमः भास्करवे नमः अमुषवे नमः भानवे नमः शिशिबिंदवे नमः सुरुचाय नमः औषधाय नमः जगत्सत्वे नमः सत्यधर्मपराक्रमाय नमः भूतभुवनाथाय नमः पवनाय नमः पावनाय नमः अनलाय नमः कामग्ने नमः कामकृते नमः कांताय नमः कामप्रदाय नमः कामप्रदाय नमः प्रभुवे नमः युगादिकृते नमः युगवर्ताय नमः नेकमाय नमः माशाय नमः अदृश्याय नमः अव्यक्तरूपाय नमः चतुर्जिते नमः अनंतजिते नमः इष्टाय नमः इशिताय नमः शिष्याय नमः त्रिकंडे नमः नौशाय नमः ऋषाय नमः कोदग्ने नमः कोदमकृते नमः विश्वभावे नमः महीधराय नमः अच्युताय नमः प्रच्युताय नमः प्राणाय नमः प्राणदाय नमः वसुन्ध्याय नमः अवंदिके नमः अधिष्ठाय नमः प्रवत्ताय नमः प्रतिष्ठाय नमः कंदाय नमः कंदराय नमः सूर्याय नमः वरदाय नमः वायुवानाय नमः वासुदेवाय नमः गुरुधन्वे नमः अदिदेवाय नमः पुरंदराय नमः अशोकाय नमः तारणाय नमः ताराय नमः शौरे नमः शौरे नमः जनेश्वराय नमः अनुकूलाय नमः चतुर्थाय नमः पद्मिने नमः पद्मवीक्षणाय नमः पद्मनाभाय नमः अनुवीक्षणाय नमः पद्मकरवाय नमः जलभूते नमः महेंद्राय नमः रुद्राय नमः रुद्रात्मते नमः माक्षाय नमः गरुडध्वजाय नमः अतुलाय नमः चरवागाय नमः भीमाय नमः समेज्ञाय नमः हरिहरे नमः सर्वलक्षणाय नमः लक्ष्मते नमः समिजिताय नमः विशराय नमः रोहिताय नमः मार्गयेतवे नमः दामोदराय नमः सहाय नमः मदिराय नमः महाभागाय नमः वेगवते नमः अमितेश्वराय नमः उद्धवाय नमः शोभनाय नमः देवाय नमः त्रिगर्भाय नमः परमेश्वराय नमः कर्णाय नमः कारणाय नमः कर्त्रे नमः विकत्रे नमः गहनाय नमः गयाय नमः युवसाय नमः युवसनाय नमः संसदाय नमः अनदाय नमः सूर्याय नमः वरदाय नमः परमाय नमः स्पष्टाय नमः पुष्टाय नमः पुष्टाय नमः सुविक्षराय नमः रामाय नमः विरजाय नमः मार्गाय नमः नियाय नमः नयाय नमः अनयाय नमः विराय नमः चालू करा ओम शक्तिमंत्रिष्ठाय नमः धर्माय नमः धर्मत्वाय नमः वैकुंठाय नमः पुरुषाय नमः प्राणाय नमः प्राणदाय नमः वर्णवाय नमः पृथ्वे नमः हिरण्यगर्भाय नमः चतुराय नमः व्याप्ताय नमः वायुवे नमः अक्षिजाय नमः ऋतवे नमः सुदर्शनाय नमः कालाय नमः पद्मष्टे नमः परिग्राय नमः उग्राय नमः समिचराय नमः दक्षाय नमः विष्णुवाय नमः विष्णुदक्षिणाय नमः विस्तराय नमः तानधन्वे नमः प्रमाणाय नमः विजोरताय नमः अर्ताय नमः अनर्ताय नमः मा कोशाय नमः मा भोगाय नमः मा धनाय नमः अनिरुद्धाय नमः अविष्टाय नमः धनुपाय नमः मा मखे नमः नक्षत्रिणे नमः शमाय नमः श्यामाय नमः समताय नमः यज्ञाय नमः यज्ञाय नमः महेजाय नमः कर्तवे नमः तत्राय नमः तथगते नमः सर्वदर्शने नमः युक्तपते नमः सर्वज्ञाय नमः ज्ञानमुक्ताय नमः सुखाय नमः सुमुखाय नमः सुष्माय नमः सुखजाय नमः सुखदाय नमः सुदये नमः मनोहराय नमः युद्धकुदाय नमः युद्धबाहुलाय नमः विजयनाय नमः सोपनाय नमः शेषनाय नमः व्यापिने नमः नेकमते नमः नेकमकृते नमः वत्सलाय नमः वत्सलाय नमः वसिने नमः गर्वाय नमः धनेश्वराय नमः धनगुप्ते नमः धनकृते नमः धर्मिणे नमः अस्ते नमः चराय नमः अक्षराय नमः चराय नमः
अविधात्रे नमः सतवे नमः उदात्रे नमः कुतुक्षराय नमः कुतुदये नमः सतुदाय नमः सुहाय नमः भूतमैश्वराय नमः अतिदेवाय नमः महादेवाय नमः देवजाय नमः देवगुरुवे नमः उत्तराय नमः गोपते नमः गुप्त्रे नमः जानकभ्याय नमः पुरातनाय नमः अधिपते नमः भोक्त्रे नमः ओम कपींद्राय नमः भूरुदक्षराय नमः सोमवाय नमः अमृतवाय नमः सोमाय नमः पुरुजते नमः पुरुषवाय नमः विनयाय नमः जयाय नमः दशकंदाय नमः दाशाराय नमः सातोपते नमः जीवाय नमः विनिदक्षिणे नमः मुकुंदाय नमः अमित विक्रमाय नमः अभोनिगे नमः हनुमते नमः मोदेश्वराय नमः अंतकाय नमः अजाय नमः मार्याय नमः सबलाय नमः जितमित्राय नमः प्रमोदाय नमः आनंदाय नमः नंदनाय नमः नंदाय नमः ततरवण त्रिविक्रमाय नमः मरीचिकप्रजाय नमः कुतुज्ञाय नमः पतिपते नमः श्रीपदाय नमः तिपतकृशाय नमः शृंगाय नमः कुतुलाय नमः गोविंदाय नमः गोविंदाय नमः सुभिक्षराय नमः कुंदगिने नमः गयाय नमः गभीराय नमः गौनाय नमः गुप्ताय नमः चक्रधराय नमः विदुते नमः शृंगाय नमः अच्युताय नमः कृष्णाय नमः दुराय नमः शंकरचराय नमः अच्युताय नमः वरुणाय नमः वारुणाय नमः वृक्षाय नमः पुष्करणे नमः मामनसे नमः भगवते नमः अवगन्धे नमः नन्दिने नमः वनमालिने नमः लोहिताय नमः दित्याय नमः ज्योतिदित्याय नमः सविष्णवे नमः गजदेवाय नमः खड्गवे नमः खण्डपरिशवे नमः दारुणाय नमः दुर्वेन्द्रताय नमः दिवेश्वरते नमः वासुदेवाय नमः अन्यजाय नमः त्रिजागरे नमः समगाय नमः सामाय नमः निवृताय नमः विजये नमः सन्नाजकृते नमः शमाय नमः शान्ताय नमः निष्ठेन्द्रोगमाय नमः शुभंगाय नमः शान्तिदाय नमः तुष्टे नमः कुमुदाय नमः गोलिजाय नमः गोविदाय नमः गोपते नमः गुप्ते नमः दानकभ्याय नमः वृक्षभाषाय नमः वृक्षप्रियाय नमः अनिरुद्धाय नमः निवृत्तवने नमः शुभमते नमः शुभकृते नमः शिवाय नमः चालू करूया ओम श्री वसुमते नमः श्रीवासाय नमः श्रीमते नमः श्रीमतवराय नमः श्रीदाय नमः श्रीशाय नमः श्रीनिवासाय नमः श्रीनिधे नमः शिवाय नमः श्रीधराय नमः श्रीकराय नमः श्रीसे नमः श्रीमते नमः लोकशृंगाय नमः शृंगाय नमः चंदाय नमः नंदिने नमः ज्योतिर्गणेश्वराय नमः विजयमते नमः विद्यमते नमः सत्कीर्तने नमः चिन्हजंचाय नमः उर्जुनाय नमः सल्तोषे नमः निचाय नमः स्वातधिराय नमः भुजयाय नमः भुजयाय नमः भुषुकाय नमः शोकनाशाय नमः चितमते नमः चिताय नमः कुंभाय नमः विशुद्धमते नमः विशुद्धराय नमः अनिरुद्धाय नमः परिगिराय नमः अमित विक्रमाय नमः कालविघ्ने नमः वीराय नमः शौर्ये नमः सूरजन चुराय नमः त्रिलोकमते नमः त्रिलोकेश्वराय नमः केशवाय नमः केजिने नमः हरे नमः कामदेवाय नमः कामपालाय नमः कामिने नमः कुतुकाय नमः अनिरुद्धाय नमः विष्णवे नमः वीराय नमः अनंताय नमः धनंजयाय नमः ब्रह्मणाय नमः ब्रह्मकृते नमः ब्रह्मणे नमः ब्रह्मणविदे नमः ब्रह्मविदे नमः ब्रह्मणाय नमः ब्रह्मणविदे नमः ब्रह्मणाय नमः ब्रह्मणे नमः ब्रह्मज्ञाय नमः ब्रह्मप्रियाय नमः कर्माय नमः कर्मणे नमः मारुगाय नमः कृत्वे नमः ईश्वरे नमः विज्ञाय नमः विषये नमः सोवे नमः सोयवरे नमः सूत्राय नमः सुते नमः रणप्रियाय नमः पूर्णाय नमः पुण्यते नमः पुण्याय नमः पुण्यकृतये नमः हनुमनाय नमः मनोजवाय नमः तीर्थकराय नमः वसुदेवाय नमः वसुपदाय नमः वासुदेवाय नमः वसुवे नमः वसुमनसे नमः अभिषे नमः वसुमते नमः वासुदेवाय नमः वसुवे नमः वसुमनसे नमः अभिषे नमः सद्भुते नमः सत्कृते नमः सत्याय नमः सत्यकर्माय नमः शूरजनाय नमः उद्योषिताय नमः शनिवासाय नमः भूतवासाय नमः वासुदेवाय नमः सर्वसुंदराय नमः नारायणाय नमः दर्पग्ने नमः दर्पदाय नमः अपताय नमः दुःखदाय नमः विश्वमूर्ते नमः विश्वमूर्ते महामूर्ते दीप्तमूर्ते नमः अनेकमूर्ते नमः अव्यक्ताय नमः शतमूर्ते नमः शतराय नमः एकाय नमः नैकाय नमः सवाय नमः काय नमः कस्मै नमः यस्मै नमः तस्मै नमः
पद्मनाभाय नमः लोकबंधने लोकनाथाय नमः माधवाय नमः भक्तवत्सलाय नमः वरंगाय नमः हिमंगाय नमः वरंगाय नमः चंद्राग्ने नमः वीरग्ने नमः विषमाय नमः शून्याय नमः विजय नमः चलाय नमः वनजय नमः मनदाय नमः मान्याय नमः लोकसभने नमः त्रिलोकजय नमः सुमेधजय नमः मेघजय नमः गणजय नमः सत्यमेधजय नमः धराधराय नमः तेजोरक्षाय नमः सूर्याय नमः विग्राय नमः निग्राय नमः विग्राय नमः बेग्राय नमः नेकजुंगाय नमः गजागर्जाय नमः चतुर्मूर्ते नमः चतुर्भावे नमः चतुर्व्याय नमः चतुर्गते नमः चतुर्मते नमः चतुर्भावाय नमः चतुर्विधे नमः एकपदे नमः समवर्ताय नमः निवृत्तमने नमः दुर्जयाय नमः दुर्तिक्रमाय नमः दुर्लभाय नमः दुर्गमाय नमः दुर्गाय नमः दुर्वासनाय शुभंगाय नमः लोकसारंगाय नमः सुंदराय सुंदरवदनाय निंदकर्मणे नमः महाकर्मणे निकुतकर्मणे उद्धवाय नमः सुंदराय नमः सुंदराय नमः रत्नलाभाय नमः सुलोचनाय नमः अर्काय नमः वत्साय नमः शृंगाय नमः जयेन्द्राय नमः सोढबिन्दुवे नमः अक्षुभ्याय नमः सर्ववाग्निचूराय नमः अमृताय नमः कर्ताय नमः महाभूताय नमः महानिघेन नमः कुमुदाय नमः कुंदाय नमः प्रचन्नाय नमः ओम महाभूताय नमः निधे नमः कुमुदाय नमः कुंदराय नमः चतुर्व्याय नमः चतुर्गते नमः चतुर्मते नमः चतुर्भावाय नमः चतुर्कपदे नमः समवर्ताय निवृत्तमने नमः दुर्जयाय नमः दुर्तिक्रमाय नमः दुर्लभाय नमः दुर्गमाय नमः दुर्गाय नमः दुरावासनाय नमः विघ्नेय शुभंगाय नमः लोकसारंगाय नमः सुंदरवदनाय इंद्रकर्मणे महाकर्मणे नमः कृतकर्मणे नमः कुतुकाय नमः उद्धवाय नमः सुंदराय नमः सुंदराय नमः रत्नलाभाय नमः सुलोचनाय नमः अर्काय नमः वत्साय शृंगाय नमः जयन्ताय नमः कृतकाय नमः कृतकाय नमः उद्धवाय नमः सुंदराय नमः सुंदराय नमः रत्नलाभाय नमः सुलोचनाय नमः अर्काय नमः वत्साय नमः शृंगाय नमः जयन्ताय नमः स्वर्णबिन्दुवे नमः पूर्णबिन्दुवे नमः अक्षुभ्याय नमः अग्निवे नमः अमृताय नमः महागर्ताय नमः जा मोबाईल नको गेम नको खेळू महाभूताय नमः महानिधे नमः कुमुदाय नमः कुंदराय नमः कुंदाय नमः भजनाय नमः बावलाय नमः निधाय नमः मृतजाय नमः मृतविषय नमः सर्वज्ञाय नमः चतुर्मुखाय नमः सुलभाय नमः सुव्रताय नमः शत्रुजिते नमः सिद्धाय नमः शत्रुजिते नमः शत्रुअपराय नमः गुरुराय नमः कुंदुपराय नमः अच्युताय नमः चरित्राय नमः शक्तिते नमः सप्तजयाय नमः सप्तधे नमः सप्तवाहनाय नमः अमृतमते नमः नगाय नमः चिताय नमः वैकुते नमः बहुलञ्चनाय नमः अनुवे नमः भृते नमः कुशाय नमः स्थूलाय नमः गुणभूते नमः निर्गुणाय नमः महते नमः दुष्याय नमः शम्भाय नमः पंचाय नमः पंचभूते नमः हरभूते नमः कतिदाय नमः गुजय नमः सर्वकमदाय नमः शर्वाय नमः शमनाय नमः श्यामाय नमः सुपर्णाय नमः वायुवाय नमः धनुर्धनाय नमः धनुर्विदाय नमः दण्डाय नमः मित्रेय दमाय नमः परिचिताय नमः सलोधाय नमः नियन्त्राय नमः नियमाय नमः यमाय नमः सत्वते नमः सत्विकाय नमः सत्याय नमः सत्य नमः परमाय नमः प्रियाय नमः प्रियाय नमः हरियाय नमः विकल्पनाय नमः व्यासगते नमः ज्योतिजय नमः उत्तमजय नमः उत्तमजय नमः उत्तमजय नमः विवाय नमः रवै नमः विचुलाय नमः सूर्याय नमः सवित्रे नमः विचुलाय नमः अनन्ताय नमः उत्तमजय नमः भक्तरे नमः सुखदाय नमः निकजाय नमः अग्रजाय नमः निरुद्धाय नमः सतमचने लोकदिष्टाय नमः तन्मते नमः कपिलाय नमः कपे नमः अभयाय नमः स्वस्तिदाय नमः स्वस्तिकृते नमः स्वस्तिदक्षिणारुदाय नमः कुण्डलिनी नमः चक्रिणी नमः विक्रमणे भुजिदाय नमः शब्दकाय शब्दिकाय नमः शरणाय शौरिकाय नमः अक्लाय पेचलाय नमः दक्षाय नमः दक्षिणाय नमः बहुनाय नमः भवनाय नमः पूर्णधर्म कीर्तनाय नमः उत्तरायण दुःखतिग्ने नमः पुण्याय नमः दुःखसंवादनाय नमः विरग्ने नमः लक्षणाय नमः दन्ताय नमः जीवनाय नमः वृद्धाय नमः अनन्तरूपाय नमः अनन्तसेय नमः चित्तमन्याय नमः चतुर्मते नमः कबीरमते नमः विदिशाय नमः व्यापदिशाय नमः दिशाय नमः अनन्ताय नमः भोय नमः लक्ष्मीय नमः सुवीराय नमः सुगन्धराय नमः जनोते भीमाय नमः भीमरमाय नमः दाते नमः पुष्पाचार्य नमः प्रजकराय नमः उदुकाय नमः सत्यपराय नमः प्राणदाय नमः प्रणवाय नमः पदाय नमः परमाणाय नमः प्राणिनाय नमः प्राणभूते नमः प्राणजीवनाय नमः तत्त्वाय नमः तत्त्वविदे नमः एकात्मते नमः सताराय ताराय नमः सवित्रे नमः पत्यपदाय यज्ञाय नमः यज्ञपते नमः यज्ञने नमः यज्ञगाय नमः यज्ञवाराय यज्ञभूते नमः यज्ञकुते नमः यज्ञने यज्ञभुजे नमः यज्ञदाताय यज्ञकाय नमः अन्नाय नमः अन्नदाय नमः वैशाखाय वैशाखाय नमः सामकाय देविकनन्दनाय नमः तृतीय नमः चित्ताय नमः पापनाशनाय नमः शंखभूते नमः नन्दकरीं चक्रीं सात्वने नमः गदाधराय नमः संगवाने अक्षुभ्याय नमः सौविधाय नमः विष्णवे 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 नमः
5 अध्याय आहेत का त्याचे मराठीत आहेत समजतील तुम्हाला. बोला हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण कथा पूजा प्रारंभ. अध्याय पहिला. श्री गजाननाला नमस्कार असो. आता सत्यनारायण कथेचे अर्थ सांगतो. एकदा नैवेशरण्यात राहणाऱ्या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सोदांना प्रश्न विचारला. ऋषी विचारतात, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्याने मिळतात ते ऐकण्याची आमची इच्छा आहे, कृपा करून ते सांगा. सोद सांगतात मुनी हो, नारदांनी आज प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला होता. त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो. शांत चित्तेने ऐका. एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असता मनुष्य लोकात आले आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहे असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नाहीशी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले. त्या वैकुंठाच्या हातात शंखचक्र व गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रोवणाऱ्या वनमाळ्या गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांनी त्यांची स्तुती करण्यास प्रारंभ केला. नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप आणि व मान यांनी न कळणारे आहे व जो आनंद शक्तिमान आहे तो उत्पत्तीमध्ये नाश यांनी राहित आहे व मुळाचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळीचे 3 गुणांचे स्वीकार करतो व सर्वांचे मूळ कारण असणे भक्तांचे दुःख नाहीशी करतो त्या नारायणाला माझा नमस्कार असो. नारद मुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदांजवळ बोलले. भगवान म्हणाले, हे मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा, मी त्याचे समर्पक उत्तर देईन. नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यू लोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्मांमध्ये अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहे. नारद म्हणाले, हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व लोकांचे दुःखे लहान असे कोणत्या उपायाने होतील ते सर्व मला सांगा, माझी ऐकण्याची इच्छा आहे. नारद म्हणाले, भगवान म्हणाले, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न विचारला तो फार सुंदर आहे. म्हणूनच जे व्रत केल्याने जीवांचे सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी तुला सांगतो, तू ते श्रवण कर. हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकातील किंवा मनुष्य लोकातील आजपर्यंत कुणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत मी तुला सांगतो. या व्रताला सत्यनारायणचे व्रत असे म्हणतात. हे विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व सुख भोगून शेवटी आनंदरूपी मोक्ष पदास जातो. भगवान विष्णूंचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाले, हे नारायणा, या व्रताचे फल काय व याची विधी काय व हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सांगा, ते सविस्तर करून मला सांगा. त्याचप्रमाणे हे व्रत कोणत्या काळी करावे तेही मला सांगा. हे रवा यांचा केलेला प्रसाद भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा, साखर न मिळेल तर गुळ घ्यावा. वरील सर्व वस्तू सव्वा प्रमाणात एकत्र करून श्री सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बांधव मित्र यांच्यासह सत्यनारायणची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. नंतर बांधव ब्राह्मण यांच्यासह भोजन करावे. नंतर भक्तीने प्रसाद भक्षण करून सत्यनारायणवर गायांवर नृत्य करावे. हे पूजनादी सर्व गुरुत्व पवित्र देवळात करून सत्यनारायणचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याचे सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशाचा एक सोपा उपाय आहे. सत्यनारायण कथेतील प्रथम अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. बोला गो बाळकृष्ण भगवान की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय. तुम्ही थोडेसे तुळशी पान वाहून द्या. कळालं ना पहिला अध्याय? जास्त फास्ट नाही आलं ना? प्रत्येक अध्यायानंतर आहे ना थोडेसे तुळशीचे पान वाहून द्या. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण पूजा अध्याय 2. भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले होते
ते सांगतो. सुंदर अशा काशी नगरात एक दारिद्र्य ब्राह्मण राहत होता. भोगवदान यांनी पीडित होऊन तो ब्राह्मण रोज पृथ्वीवर फिरत असे. आचारनिष्ठ व धार्मिक ब्राह्मणांवर कृपा करणारा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंताने वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व त्या काशी नगरात जाऊन ब्राह्मणाला प्रश्न विचारला. हे ब्राह्मणा, तू दुःखी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस? ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठा, ते तुम्हाला सांग. हे वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, मी अति दारिद्र्य ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो. हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहिती असेल तर तो कृपा करून मला सांगा. असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, सत्यनारायण नावाचा विष्णूंचे सर्वांचे सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारे आहे. जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. त्या सत्यनारायणचे पूजनात्मक उत्तम व्रत वर. त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त झाले. वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी अवश्य करीन असं त्यास दारिद्र्य ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्राही लागली नाही. नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी आज सत्यनारायणचे व्रत करीन असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसे मिळाले व त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवांचं सत्यनारायणचे पूजन केले. नंतर तो दारिद्र्य ब्राह्मण या सत्यनारायणच्या व्रतामुळे सर्व दुःखातून मुक्त झाला व धनधान्यांची समृद्धी होऊन आनंदी झाला. व त्यावेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायणचे व्रत करू लागला व या व्रतामुळे सर्व पापातून मुक्त होऊन अति दुर्लभ अशा मोक्षाला गेला. मुनी हो, या भ्रमाने नारायण भगवंताने नारदांना सत्यनारायणचे व्रत सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले. अन्य काय सांगू? ऋषी पुन्हा विचारतात, त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऐकले व नंतर कोणी प्रत्यक्ष व्रत केले ते ऐकण्याची आमची इच्छा आहे व श्रद्धा पाहण्याची आहे. शोध म्हणतात, मुनी हो, हा व्रत पृथ्वीवर कोणी केले ते मी ते सांगतो ते ऐका. एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवप्रमाणे आपल्या बांधव इष्टमित्र यांच्यासह आनंदीने व भक्तीने व्रत करीत असताना लाकडे विकणारा एक मोळीविक्या त्या ठिकाणी आला. तो मोळीविक्या तहानलेला व्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरील मोळी तिने बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला व तो व्रत करीत आहे असे त्याला पाहून नमस्कार केला व विचारले, महाराज, आपण हे काय करीत आहात व व्रत केल्याने काय फळ मिळते ते विस्तारपूर्वक मला सांगा. ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणारे असे सत्यनारायणचे व्रत आहे. त्याच्याच कृपा प्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळाली आहे. नंतर त्या मोळीविक्याने हे व्रत समजून घेतले व त्या आनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी गेला. सत्यनारायणचे चिंतन करीत असताना लाकडाची मोळी मस्तकावर घेऊन आपल्या गावात या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळतील त्या द्रव्यांनी मी सत्यनारायणचे उत्तम पूजन करीन असा मनाशी निश्चय केला. व धनिक लोक ज्या नगरात राहत होते तिथे तो गेला व त्याच दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले व त्यानंतर त्याने आनंदी अंतकरणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा सव्वा या प्रमाणात खरेदी करून आपल्या घरी आला व बांधव इष्टमित्र यांना बोलून विधीपूर्वक रीतीने यथासांग सत्यनारायणचे पूजन केले. या सत्यनारायणच्या व्रताच्या प्रभावामुळे तो मोळीविक्या धनधान्य व पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला व या लोकात सर्व काळ सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या सत्यलोकी गेला. इति श्री स्कंदपुराणे रेवा खंडातील श्री सत्यनारायण व्रतकथा द्वितीय अध्याय संपूर्ण. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. श्री सत्यनारायण महाराज की जय. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण पूजा कथा अध्याय 3. सुसंत ऋषी हो, याविषयी आणखी एक कथा सांगतो ती ऐका. पूर्वी या पृथ्वीवर उल्कमुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा जितेंद्र दैव सत्य बोलणारा असून भक्तिवान व बुद्धिमानही होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करीत असे. त्याची भार्या पतिव्रता सुंदर व्यापारासाठी पुष्प द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता. त्या ठिकाणी आला व नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाच्या जवळ आला व व्रत करणारा राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला. साधू आणि म्हणाला, हे राजा, भक्तियुक्त अंतकरणाने तू काय करीत, माझी ऐकण्याची इच्छा आहे. राजा म्हणाला, हे साधू, पुत्र व धन वगैरे प्राप्त व्हावे या हेतूने मी अतुल तेजस्वी
सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण पोषणात्मक विष्णूंचे मी बांधवांचं व्रत करीत आहे. राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधू आणि म्हणाला, महाराज आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा, जसे सांगाल तसे मी करेन. मलाही संतती नाही, या व्रतामुळे नक्की होईल. असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधू आणि घरी परत आला व त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या लीलावती नावाच्या भार्याला सांगितले. ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणचे पूजन करेन असा नवसपान त्याने केला. नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंतकरणाने पतीची सेवा करत असताना सत्यनारायणच्या कृपा प्रसादाने गर्भवती झाली. नंतर तिला 10वा महिना सुरू होताच एक कन्यारत्न प्राप्त झाली. ती कन्या शुक्ला पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली व म्हणूनच तिचे नाव कलावती असे ठेवले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधू वाणीला मधुरवाणीने प्रश्न विचारला, महाराज पूर्वी नवस केलेले सत्यनारायणचे व्रत आपण का करीत नाही असे तिचे प्रश्न ऐकून साधू आणि म्हणाला, हे प्रिय कलावतीच्या लग्नाच्या वेळी सत्यनारायणचे व्रत मी अवश्य करेन. अशा प्रकारे भार्याचे समाधान करून व्यापारासाठी साधू आणि दुसऱ्या गावाला निघून गेला. त्याची कन्या कलावती गुणाही व वयाने मोठी होऊ त्याची कन्या कलावती गुणाने व वयाने मोठी होऊ लागली. साधू आण्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळींबरोबर विचार केला व लगेचच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगराला आला. नंतर तो दूत एका वाहनाच्या मुलाला घेऊन परत आला व त्यावेळी सर्व गुणसंपन्न व सुंदर अशा वाहनाच्या मुलाला पाहून त्या साधू आण्याने आपल्या नातेबांधवांचा आनंदी अंतकरणाने त्या वैश्यपुत्राला वियुक्त कन्यादान केले. त्या विवाहाच्या वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायणचे व्रत करण्यास तो विसरला, त्यामुळे त्याच्यावर भगवान रागवले. नंतर जो व्यापारात चतुर असणारा साधू आणि काळाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी श्रीमान जावे असा निघून गेला आणि सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य अशा रत्नापूर शहरामध्ये जाऊन त्या श्रीमान जावे असा तो साधू आणि व्यापार करू लागला. ते दोघं चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करीत असताना काही काळ उत्तम गेला. इतक्या सत्यनारायण प्रभूंनी हा आणि आपल्या सत्यनारायणच्या पूजनेच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे म्हणून याला भयंकर दुःख प्राप्त व्हावे असा शाप दिला. शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली व ते चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधू आणि ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी आले. आपल्या मागून राजदूत येत आहे असे पाहून ते चोर घाबरले व चोरलेले द्रव्य साधू वाण्याच्या दरवाजाजवळ टाकून ते चोर पळून गेले. इतक्यातच ते सज्जन साधू आणि ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी आले व त्यांनी चोरीस गेलेले राजद्रव्य त्या ठिकाणी पाहिले व हेच ते दोन चोर असे समजून दोघांच बांधले व आनंदाने धावत धावत त्या दोघांना राजाजवळ आणले व म्हणाले, महाराज आपले द्रव्य चोरलेले हे पहा, ते दोन चोर आपणा समोर आणले आहेत, आज्ञा करावी. राजाने विशेष विचार न करताच त्यांना बंदिशात टाकण्याची आज्ञा केली व लगेचच राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले. त्यावेळी आम्ही चोर नाही असे ते म्हणत होते, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणी ऐकले नाही. उलट साधू आण्याचे सर्व द्रव्य जप्त केले. सत्यनारायणच्या शापामुळे साधू आण्याच्या वारीला फार दुःख प्राप्त झाले व त्याच्याच घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले व तेव्हापासून मानसिक दुःख व रोग यांनी व्याप्त होऊन क्षुधा व तृषा यांनी दुःखी झालेली साधू आण्याची भार्या प्रत्येक घरी भिक्षा मागू लागली. साधू आण्याची मुलगी कलावती पण घरोघरी भिक्षा मागू लागली. एक दिवशी ती कलावती भुकेने व्याकुळ झालेल्या अशा एका ब्राह्मणाच्या घरी गेली व त्या ठिकाणी तिने सत्यनारायणचे पूजन चाललेले पाहिले आणि तिथे बसली व नंतर कथा ऐकून सत्यनारायण प्रभूंची दुःख निवारणासाठी प्रार्थना केली व प्रसाद भक्षण करून आपल्या घरी गेली. व त्यावेळी फार रात्र झाली होती, त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने प्रश्न विचारला, हे मुली तू इतकी रात्र होईपर्यंत कुठे होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहे? ते ऐकून कलावती म्हणाली, मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले. मुलीचे वाक्य ऐकून आनंदी झाली. साधू आण्याच्या वारीने सत्यनारायणचे व्रत करण्यास तयार झाली व त्या पतिव्रता असणाऱ्या साधू आण्याच्या वारीने आपल्या पतीवर जावे, लवकर घरी यावेत असा संकल्प करून बांधव इतर आत्मजनांचा यांच्यासह सत्यनारायणचे पूजन केले व हे भगवंता माझ्या पतीचे व जावयाच्या अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी सत्यनारायणची प्रार्थना केली व त्यावेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले व नंतर चंद्रकी तुझ्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, हे नृपश्रेष्ठा, तू जे दोन वाणी बंदिशात टाकले आहेस तू त्यांना सकाळी सोडून दे. तसेच हे राजा, तू जे त्यांचे धन घेतले आहेस ते त्यांना दुप्पट करून परत दे. असे जर तू न करशील तर धन पुत्र व राज्य यांच्यासह मी तुझा नाश करेन. असेच राजा स्वप्न सांगून सत्यनारायण भगवान अदृश्य झाले. नंतर प्रातःकाळामध्ये राजेने सभेमध्ये बसून सर्वांना स्वप्न सांगितले व जे दोन वाणी आपण बंदिशात टाकले आहेत त्यांना लवकरात लवकर मुक्त करा. दूतांनी राजेच्या आज्ञेप्रमाणे
साधू आणि व त्याचा जावई यांना बंधमुक्त करून राजासमोर आणले व नम्रतेने म्हणाले, महाराज आपले आज्ञेप्रमाणे बंदिशातून मुक्त करून दोनही वैश्यपुत्रांना आणले आहेत. नंतर साधू आणि व त्याचा जावई यांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला व पूर्वीचे वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण केले नाही. व त्या दोघा वाण्यांनी पाहून चंद्रकेतू राजा आदराने म्हणाला, वैश्य व तुमच्या देवयोगामुळे तुम्हाला दुःख भोगावे लागले, आता भीती नाही. असे बोलून त्यांच्या बेड्या काढून क्षेमकर व मंगल स्नान करविले. नंतर त्या दोघांना वस्त्र व अलंकार देऊन गौरव केला व नम्र भाषेने त्यांना अत्यंत संतुष्ट केले व त्या ज्या वाण्याचे द्रव्य घेतले होते ते त्यांना दुप्पट करून परत दिले व म्हणाले, हे साधू आपण आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने आता घरी जात आहोत. या ठिकाणी श्री सत्यनारायण कथेतील 3रा अध्याय पूर्ण झाला. हरे नमः हरे नमः हरे नमः. श्री सत्यनारायण महाराज की जय. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. कळते ना कथा? काय बोलताय? नाही कळते का कथा? हा माईकवर नको बोलू. चालेल. नको बोलू. माईक नको ना. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण पूजा कथा अध्याय 4. नंतर साधुवाण्याने आपले स्वाटत विघ्न येऊ नयेत म्हणून ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावयाचा स्वतःच्या नगरास गेला. तो साधुवाणी काही थोडा दूर गेल्यावर संन्यासी वेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूंनी साधुवाण्याची परीक्षा करण्यासाठी, हे साधू या तुझे नौकेत काय आहे ते सांग, असा प्रश्न विचारला. धनाने उन्मन झालेले ते दोन वाणी त्यांची निंदा करून असू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे का? आमची नौका वेली व पान यांनी भरलेली आहे. असे साधुवाण्याचे उन्मन झालेले भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे व्हावे. असे बोलून संन्यासी वेश धारण करणारे भगवान तिथून निघून गेले व तिथून थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर जाऊन बसले. संन्यासी दूर गेल्यावर साधुवाण्याने आपले नित्यकर्म केले व नौकेकडे गेला आणि पाहिले तर हलकेपणामुळे नौका वर आलेली पाहून साधुवाणी आश्चर्यचकित झाला. नौकेत वेली व पान पाहून तो साधुवाणी मूर्छेहून जमिनीवर पडला व नंतर थोड्या वेळाने तो सावध होऊन विचार करू लागला व त्यावेळी साधुवाण्याचा जावई म्हणाला, महाराज आपण शोक का करता? संन्यासाने जो आपला शाप दिला त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे. तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे व म्हणूनच आपण त्याला शरण जाऊ, म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील. असे जावयाचे भाषण ऐकून साधुवाणी यतीजवळ गेला व त्याला पाहून नमस्कार केला व आदराने बोलू लागला, महाराज मी जे आपल्याजवळ खोटे बोललो त्या अपराधाची मला क्षमा करा. असे म्हणून पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार केला व तो साधुवाणी अतिशय दुःखी झाला. संन्यासी वेशधारी भगवान शोक करणाऱ्या साधुवाण्याला म्हणाले, शोक करू नको, तू माझ्या पूजनाविषयी प्रमुख आहेस व म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले. हे ऐकून साधुवाणी भगवंताची स्तुती करू लागला व साधुवाणी म्हणाला, तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मदेवीप्रमाणे नौका भरलेली आहे असे दिसले व सत्यनारायणच्याच कृपेने हे सर्व मला मिळाले आहे. असे म्हणून साधुवाणीने आपल्या नातीबांधवांचं सत्यनारायणचे यथासांग पूजन केले व सत्यनारायणच्याच कृपेने आनंदी झाला व प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेला. नंतर साधू आणि जावयाला म्हणाला, ही पहा माझी रत्नापूर नगरी. असे बोलून द्रव्याचे रक्षण करणारा एक दूत घरी पाठविला. तो दूत नगरास गेला व साधू वाण्याच्या बारीला पाहून त्याने भक्तीने नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. तो म्हणाला, बांधव पुष्प द्रव्य यांच्यासह साधू आणि आपल्या जावयाला बरोबर घेऊन नगराच्या जवळ आले आहेत. असे दूताचे वाक्य ऐकून आनंदी झालेले साधू वाण्याच्या वारीने मुलीला सत्यनारायणचे पूजन करा असे सांगितले व आपण लवकरच पती दर्शनासाठी जाऊ. आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायणचे व्रत पूर्ण केले, परंतु प्रसाद भक्षण न करता पती दर्शनासाठी उत्सुक झालेली ते तशीच निघून गेली. त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्रव्यांच्या पाण्यात बुडवली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही. त्या कारणास्तव अत्यंत शोकाने ती विवाळ होऊन रडत रडत भूमीवर पडली. बुडलेली नौका व त्यामुळे दुःखी झालेली आपली भयभीत कन्या पाहून अंतःकरणाने साधू आणि नावड्यांचा हा काय चमत्कार आहे म्हणून विचार करून लागला. नंतर लीलावती आपल्या कन्येची ती अवस्था पाहून दुःखी झाली व आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, एवढ्या अवधीत नौकेसह कलावतीचा पती अदृश्य कसा झाला? कोणत्या देवाच्या उपकृपेमुळे झाले असेल मलाही समजत नाही. सत्यनारायणचे महात्मा जपण्यास कोण समर्थ आहे? त्यांच्याच क्रोधामुळे तर असे झाले नसेल ना? असे बोलून स्वजनांचं दुःख करू लागली व नंतर तिने मुलीला पोटीशी धरली व रडू लागली. इतक्या 10 पती नाहीसा झाल्याने दुःखी झालेली कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन असा तो साधू आणि भार्यांचा आपल्या
साधू आणि भारी असा मुलीचे अशा प्रकारचे चारित्र्य पाहून अतिशय शोकाने संतप्त झाला व सत्यनारायणनेच नौका नाहीशी केली आहे, कारण की त्याच्या मायेने मी मुग्ध झालो आहे. नंतर सर्वांना बोलवून साधुवाणीने माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणचे पूजन करीन असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातला. देवादिनांचे रक्षण करणारे सत्यनारायण प्रभू संतुष्ट झाले व भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधू, ही तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पती दर्शनासाठी आली, म्हणूनच तिचा पती अदृश्य केला. हे साधू, ही तुझी कन्या जर घरी जाऊन आदराने प्रसाद भक्षण करून येईल, तर पुन्हा बंदरात येऊन पाहता जर तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडेल, यात संशय नाही. कलावतीने आकाशवाणी ऐकली व तिने घरी जाऊन आदराने प्रसाद भक्षण केला आणि पुन्हा बंदरात येऊन पाहता जर तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावतीने आपल्या पित्यास म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर का करता. मुलीचे वाक्य ऐकून साधू आणि अतिशय आनंदी झाले व त्याने यथाविधी सत्यनारायणचे पूजन केले. व नंतर तो साधू आणि धन व बांधव यांच्यासह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व संक्रांती या दिवशी सत्यनारायणचे पूजन करून या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या सत्य लोकात गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 4था अध्याय पूर्ण झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. श्री सत्यनारायण महाराज की जय. बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय. आता कळली कथा. 4था अध्याय कळाला. 3रा आणि 4था अध्याय एकच आहे, म्हणजे त्या साधुवाण्याची गोष्ट जी 3ऱ्या अध्यायाला सुरू होते ती 4थ्या अध्यायाला येऊन संपते. पहिल्या अध्यायात असं सांगितलंय की हे व्रत कोणी सुरू केलं आणि कोणत्या कारणास्तव हे व्रत सुरू केलं. 2ऱ्या अध्यायात असं सांगितलंय की हे व्रत सुरू केलं तर पहिले पृथ्वीवर कोणी हे व्रत केलं, हे एका ब्राह्मणापासून हे व्रत पसरले गेलेलं आहे. मग तेव्हा नंतर 2ऱ्या अध्यायात असं सांगितलंय की कोणामुळे व्रत पसरलं. 3ऱ्या अध्यायात सांगितलंय, 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायात अशी शिक्षा आणि शिकवण दिलेली आहे की जर हे व्रत कोणी नवसपान म्हणून केलं आणि ते नवस फेडलं नाही तर या नवसाचे काय आपल्याला भोगावे लागतात ते आपल्याला सांगितलेलं आहे 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायात. 5व्या अध्यायात पण तसंच आहे, एक शिकवण आणि शिक्षा दोन्ही ते 5व्या अध्यायात शिकायला भेटते आपल्याला. आता 5वा अध्याय ऐकूया आपण, शेवटचा अध्याय हा. त्यानंतर फक्त आरतीची ताट बनवून ठेवायला सांग. हा शेवटचा अध्याय सुरू होतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण पूजा कथा अध्याय 5वा. सोच सांगतात मुनियो, आणखी एक कथा सांगतो ती श्रवण करा. पूर्वी अंगदोष नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अति तत्पर होता. त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अति दुःख प्राप्त झाले. ते असे तो राजा एकदा अरण्यातून सिंह वाघ वगैरे प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला व तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवांचा भक्तियुक्त करणारे सत्यनारायणचे पूजन करीत आहे असे त्या राजाला दिसले. परंतु ते सर्व पाहूनही त्या ठिकाणी तो गेला नाही व त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणचा प्रसाद राजा पुढे आणून ठेवला व नंतर भक्तिभावाने सर्व गोपी बांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंद झाले. राजा मात्र प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अति दुःख प्राप्त झाले. त्या राजाचे 100 मुलगे व धनधान्याची सर्व संपत्ती नाश पावली व हे सर्व सत्यनारायणच्या चौकृपेमुळे झाले असेल असे त्या राजाला वाटले. व ज्या ठिकाणी गोपी बांधवांनी सत्यनारायणचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला. नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व त्यांच्यासह भक्ती श्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणचे पूजन केले. त्यामुळे अंगदोष राजा धनपुत्र वगैरे ऐश्वर यांनी संपन्न झाला व या लोके सर्व सुख वैकुंठ शेवटी वैकुंठ लोकात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणच्या पूजनामुळे झाला आहे. म्हणूनच सर्वांनी सत्यनारायणचे पूजन करावे. जो कोणी अति दुर्लभाशी सत्यनारायणचे व्रत करतो व फळ देणारी कथा अशी भक्तिभावाने श्रवण करतो त्याला सत्यनारायणच्या कृपेनेच धनधान्य आदी सर्व वस्तूंचा लाभ होतो. व जो दारिद्र्य असेल त्याला द्रव्य मिळतात व जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो. जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर्य अलौकिक सर्व सुख भोगून अंती सत्यनारायणच्या नगरात जातो. ऋषीवर जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. ते सत्यनारायणचे व्रत मी तुम्हाला सांगितले. विशेष करून कलियुगात सत्यनारायणची पूजा फळ देणारी आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव व कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांची इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल. मुनिश्रेष्ठ हो, जो कोणी सत्यनारायणची कथा पठन करील किंवा श्रवण करील त्याचे सर्व बाबे सत्यनारायणच्याच कृपेने नाही शोधेल. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 5वा अध्याय संपूर्ण झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. श्री सत्यनारायण महाराज की जय.
चला आरती करून घेऊ आपण. हां दक्षिणा आज नाही देणार आहे, विसर्जनाची पूजा आहे. नाही तुमची आई या हां एक मिनिट थांबा. ₹1 पर्यंत टाकलं मी. त्याला फोन करून सांग राक्षाने आणून द्यायला. नाही नाही, मी तिथून जाऊन आलो ते कोणी नाही. मला काय माहिती तू असा अंदाज उंदा कारभार आहे तुझा. मला काय माहिती कोणाची किती येते. बिल दिले मी घेतलं बघ. डोक्याची उत्तर पूजा आली फक्त ₹150 आहे. 150 आहे. उत्तर पूजा कशी पाहिजे. आता हे देणार नाही आहेत पैसे, परवा तुला यावं लागेल. परवा कसा आहे जातो एक फुल ठेवून द्या पोतीवरती. फुल ठेवून द्या. पोतीवर फुल ठेवून द्या. अहो म्हटलं आपले ती शिवकृपाची उत्तर पूजा आणून द्यायची मंडपामध्ये. ठेवून द्या. ठेवून द्या. ठेवून द्या. हां गणपती दक्षिणा नाही दिली कोणी काय दिली. कुठाला लागेल तुम्हाला. पहिले तिकडे बाप्पाची आरती पूजा झाली नाही ती कशी आणि त्यानंतर महाराजांची. शिवकृपाची पूजा झाली नाही होती. आणि पूजा नाही केली. पूजा नाही केली. तिथे दे मला तिथे इकडे द्या. बंदूक वाढ इकडे द्या. इकडे हां त्या बाजूला त्यांच्या या बाजू उजव्या हाताला. त्यांच्या उजव्या हाताला. किती देणार नाही सगळ्या माझं थोडी दादाने बघून घ्या. माझीच नाही तो ठीक आहे. तिकडे आहे ना ताट. पेढे कोणी आणलेले? पेढे आणलेत ना. मोदक आहेत. ठेवायचं पाणी फिरून घ्या पेढ्याला. ठेवायचं खाली. गणपतीला आणले का सत्याला आणले. कोणाला आणलेत ते पेढे? महाराजांना का इथे आणले? इथे ना त्याला पाणी फिरवा. उघडा आणि त्यात एक टाकलं पान टाका आणि त्याला 3दा पाणी फिरवून घ्या. हा तिथे ठेवा ना सर. ठेवा तुळशीला एक पान ठेवा. पाणी फिरून घ्या. त्याच्यावर तुळशीचं एक पान ठेवा. गणपतीची देवीची आणि सत्यनारायण बाकीची आरती का काय नव्हती. आणि याची नाही म्हणलं होतं. घ्या आरतीचं ताट घ्या. कोण घेते पहिले आरती? पहिले तिकडे करायला लागेल ना एक. नाही तिकडे संध्याकाळी आरती करणार आहे ती. अच्छा मग इथेच करायची आरती. या पुढे एका जोडप्याने पुढे या. सगळ्यांनी घेतली थोडी थोडी. आता एकाने काय मी तेच म्हणतोय एक जोडपं पुढे या. नंतर तुम्ही या दुसऱ्याने या. पहिला नंबर सुरू करूया. थांबा ते देत आहेत पण.
गणपती बाप्पा मोरया. श्री सत्यनारायण महाराज की जय. सुख करता दुःखहरता वारदा विघ्नाची निर्वे बुरवे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर दशेंदुराची कंठी दळगे माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्ना गाचित फरा दुस गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुमकुम केशवरा. हिरे जडित मोगड शोभतो भरा. रुंधुंतेने पुरी चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव.